आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। मिरज तालुक्यातील एकाच कॉलेजमधील तरुणी आणि तरुणाने आत्महत्या केली आहे। मिरज तालुक्यातील बामनोळी येथील झील इंटरनॅशनल स्कूलमधील तरुणीने मंगळवारी कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। त्यानंतर आज त्याच कॉलेजमधील तरुणाने घरात गळफास लावून जीवन संपवलं आहे। साक्षी रवींद्र जाधव राहणार मिरज असं विद्यार्थिनीचं नाव असून प्रथमेश हनुमंत पाटील राहणार सुभाषनगर असे विद्यार्थ्याचे नाव आहे। दोन्ही आत्महत्यांचे अद्याप कारण स्पष्ट झालं नसलं तरी या संशयास्पद झालेल्या आत्महत्यांचे बाबत पोलीस तपास करीत आहेत। एकाच कॉलेजमधील 2 जणांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे। मिरज तालुक्यातील बामनोळी येथील झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील 11वी येथे शिकणाऱ्या साक्षी रवींद्र जाधव विद्यार्थिनीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून कॉलेजमध्ये आत्महत्या केली। त्या आत्महत्येबाबत पोलीस तपास करीत आहेत। दरम्यान त्याच कॉलेजमधील प्रथमेश हनुमंत पाटील विद्यार्थ्यांनी घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे। या दोघांनी आपली जीवनयात्रा का संपवली याचं नेमकं कारण समजू शकले नाही। प्रथमेश पाटील हा मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावचा आहे। मात्र मुलाच्या शिक्षणासाठी पाटील कुटुंबीय सुभाषनगर येथे भाड्याच्या घरात राहत आहेत। प्रथमेशचे वडील हनुमंत पाटील हे सैन्य दलात असून आई वैशाली पाटील, लहान भाऊ हर्षद पाटील यांच्यासह प्रथमेश हा सुभाषनगर येथे राहत होता। कॉलेजवरून आल्यानंतर रात्री आई, लहान भाऊ यांच्यासोबत जेवण करून झोपी गेला। नेहमीप्रमाणे पहाटे त्याला उठविण्यास गेले, परंतु तो उठत नसल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला। सदर प्रकार निदर्शनास येताच तत्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क केला। बीट अंमलदार अमोल ढोले घटनास्थळी पोहोचले। सामाजिक कार्यकर्ते किरण बंडगर, सुलेमान मुजावर, घरमालक S.B. पाटील यांनी या कामी मदत केली। मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे। अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे। आमच्याकडे काल 2 जानेवारी रोजी आणि आज 3 जानेवारी रोजी MIDC कुपवाड पोलीस स्टेशन आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 2 वेगवेगळ्या घटना रजिस्टर झालेल्या आहेत। MIDC कुपवाड येथे काल साक्षी रवींद्र जाधव ही 16 वर्षाची मुलगी आहे, जी झील इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण घेत होती। तिथे तिने त्या शाळेच्या 4थ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे। आणि झील इंटरनॅशनल स्कूलचाच एक अजून विद्यार्थी आहे, ज्याने सुभाषनगरच्या हद्दीमध्ये त्याच्या राहत्या घरी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी हद्द आहे त्या सुभाषनगरच्या एरियामध्ये त्याने राहत्या घरी गळफास लावून आज सकाळी 3 तारखे रोजी आत्महत्या केलेली आहे। दोन्ही घटनांचा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच MIDC कुपवाड पोलीस स्टेशन तपास करीत आहेत।